मराठी माणूसच महापौर होईल। जर कोणीही उद्दमपणा केला, माजुरडेपणा केला आणि परप्रांतीय महापौर बसवण्याचा जर प्रकार केला, दुसरं संयुक्त महाराष्ट्राचा लढा यांना बघायला मिळणार आहे। या मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये उग्र आंदोलन असेल, रक्त सांडेल। इथे कोणाचाही मृत्यू झाला, मी जर माझ्यावर जरी गोळ्या घातल्या पोलिसांनी तर माझं बलिदान द्यायला मी तयार आहे। आता 22 तारखेला महापौरची सोडत आहे, तर काय मागणी आहे, काय म्हणणार आपण? मीरा भाईंदर म्हणा, मुंबई महानगरपालिका म्हणा, त्या बाबतीत काय म्हणणं आहे? महापौरचं निवड कशी झाली पाहिजे? मराठी माणूसच महापौर होईल। जर कोणीही उद्दमपणा केला, माजुरडेपणा केला आणि परप्रांतीय महापौर बसवण्याचा जर प्रकार केला तर मराठी एकीकरण समिती काय करू शकते हे शहराने बघितलेलं आहे। आणि या महानगरपालिकेच्या आवारामध्ये काय चित्र बघायला मिळेल याने सगळ्यांनी राजकारण्याने लक्ष ठेवा। मुंबईमध्ये मराठी महापौर बसतोय आणि मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर बसतोय। जर कुठलाही अवचित प्रकार केला आणि अमराठी महापौर बसवण्याचा प्रकार केला तर गाठ मात्र मराठी एकीकरण समितीची आणि या शहरातल्या मराठी माणसाची आहे आणि मराठी राजकीय पक्षांची आहे। काय नेमकं जर महापौर मराठी नसलं तर काय भूमिका असणार मराठी एकीकरण समितीची? नाही, दुसरं संयुक्त महाराष्ट्राचा लढा यांना बघायला मिळणार आहे। या मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये काय नेमकं उग्र आंदोलन असेल, रक्त सांडेल। इथे कोणाचाही मृत्यू झाला, मी जर माझ्यावर जरी गोळ्या घातल्या पोलिसांनी तर माझं बलिदान द्यायला मी तयार आहे। परंतु अमराठी महापौर या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर मराठी एकीकरण समिती बसू देणार नाही। हे पोलीस प्रशासनाने पण आतापासून लक्षात घ्या, माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्या आणि इकडचे जे कोणी ते नेते आहेत हे स्वतःला कार्यसम्राट समजतात, यांनी आतापासून लक्षात घ्या। तुम्हाला जर या शहरामध्ये नेमकं नरेंद्र मेहता भाजपचे सर्वेसर्वा, हा जो कोण असेल तो नरेंद्र मेहता आहे इकडचा सर्वेसर्वा, त्याने लक्षात घ्यावा इथे फक्त मराठी महापौर होईल। इथे भाजपमध्ये आमच्या अनिता पाटील आहेत, इथे आमचे ध्रुवकिशोर पाटील आहेत, इथे अनेक लोक मराठी आहेत जे अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आहेत, यांनी चाल केलेली आहे। इथे मोठ्या धुरंधर जे मराठी लोक निवडून येत होते 5-5 वर्ष, त्यांना घरी बसवलं आहे। परंतु ते आता अजूनही 5-6 लोक आमच्याकडे नाव आहेत मराठी महापौर होण्यासाठी। हे भाजपचे आमचे मराठी महापौर होणार आहेत हे आम्हाला माहिती आहे। तर हे होते मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख। त्यांनी मीरा भाईंदरसाठी नॉन मराठी अजिबात चालणार नाही, रक्त सांडू वेळ पडलंच तर इथपर्यंत त्यांनी सांगितलेलं। प्रशासन आणि आमदार नरेंद्र मेहता यांना पण सांगितलं, स्पष्टपणे सांगितलं की महापौर मराठीच असावा।